सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठी समाजाला 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने पुढील सुनावणी थेट लोकसभा निवडणुकीनंतर ठेवण्यात आली आहे। या काळात मराठा आरक्षण कायदा अंतर्गत शिक्षण संस्थात देण्यात येणारे प्रवेश आणि सरकारी नोकऱ्या याचिकांवरील अंतिम आदेशाचा अधीन असतील, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने अद्याप महाधिवक्ता व मध्यस्थी यांच्या युक्तिवाद बाकी असल्याने मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने याचिकांवरील सुनावणी 13 जून रोजी ठेवली। मंगळवारच्या सुनावणीत याचिकांदारांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की शुक्रे आयोगाने सर्वेक्षण करताना चुकीची पद्धत अवलंबवली, त्यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीचे चुकीचे विश्लेषण केले। भुजंगराव पवार यांनी यापूर्वी एक याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे दाखल केली होती। त्यावेळी न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही असे म्हणून याचिकेवर सुनावणी घेतली नव्हती। त्यामुळे पवार यांनी आताही न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी आपण याचिकाद्वारावर असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात याचिकांवर सुनावणी घेऊ नये असा अर्ज सोमवारी केला होता। न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला। ते प्रकरण आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही, तो सोसायटीचा वाद होता आणि हे प्रकरण मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत आहे, हे प्रकरण वैयक्तिक नाही असे म्हणत न्यायालयाने पवार यांचा अर्ज फेटाळला।